नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। जसे की तुम्हा सर्वांना माहित आहे, 21 जून रोजी आपला रिनीटचा 2026चा पेपर या ठिकाणी झालेला आहे। या रिनीटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हा पेपर बऱ्यापैकी अवघड गेलेला होता। जसे की तुम्हा सर्वांना माहित आहे, 2025 मध्ये जो काही नीटचा पेपर झालेला होता, या नीटच्या पेपरमध्ये फर्स्ट रँक जी आलेली होती विद्यार्थ्याची, ती फर्स्ट रँक साधारणतः 686 मार्क्स पर्यंत आलेली होती। त्यामुळे 2025चा पेपर हा अवघड राहिला होता, त्यामुळे कट ऑफ हा घसरलेला होता। आता काही माध्यमांवर, काही प्रसार माध्यमांवर, काही कोचिंग क्लासवाले असं सांगत आहेत की आमच्याकडे 700 प्लस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे। जर 700 प्लस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर त्यांच्याकडे जास्त असेल तर पेपर हा 2025 पेक्षा सोपा आहे असं काही जणांना वाटत असेल, आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस ऍडमिशनवर, गव्हर्नमेंट एमबीबीएस ऍडमिशनवर आणि 15% एमसीसी मधून जे काही गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेसच्या सीट्स भरतात, या सीट्सवर कशा पद्धतीने परिणाम होईल या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड जेवढी काही जेन्युइन माहिती आहे, एमबीबीएस ऍडमिशन संदर्भात असेल किंवा कोणत्याही मेडिकल प्रोग्रामच्या ऍडमिशन संदर्भात असेल, तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग नोंदवला नसेल, अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करून तुमच्या पेड काउन्सिलिंगचा सहभाग या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं, 700 प्लस जरी मार्क्स पडले असतील तर 2025च्या आणि 2024च्या या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, फर्स्ट रँक आणि लास्ट रँकवर विद्यार्थ्याला 15%, जो काही 15% आपला ऑल इंडिया कोटा असतो, ज्यालाच आपण एमसीसीच्या राऊंडमधून जेवढे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी विद्यार्थ्यांना 15% जो कोटा असतो, तो 15% कोट्यामध्ये साधारणतः किती मार्क्स पर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याशी डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत। आता सुरुवातीला 2025 या ठिकाणी बघणार आहोत। 2025 मध्ये जो काही पेपर होता तो खूप हार्ड गेलेला होता, आणि यामुळे फर्स्ट रँक जो राहिलेला होता विद्यार्थ्याचा, तो फर्स्ट रँक होता तो 686 मार्क्स होता, लक्षात घ्या। परंतु विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, तुम्ही कधीही फर्स्ट रँक बघून या ठिकाणी फसायचं नाहीये, कारण की लास्ट ऍडमिटेड स्टुडंट जो आहे तो बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। कारण की कट ऑफ कन्सिडर करत असताना आपण जो काही शेवटचा विद्यार्थी आहे त्या शेवटच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ या ठिकाणी कन्सिडर करतो। जसे की 2025 मध्ये 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये 526 मार्क्सचा विद्यार्थी लास्ट राहिला होता, आणि साधारणतः फर्स्ट रँक आणि लास्ट रँकच्या विद्यार्थ्यांमध्ये 160 मार्कचा डिफरन्स आलेला होता, लक्षात घ्या। म्हणजे 160 मार्क या ठिकाणी काय झालेले होते, एवढे कमी खालीपर्यंत या कट ऑफ या ठिकाणी पडलेला होता। तसंच सेम काय झालेलं होतं 2024 मध्ये, जे काही पेपर झालेला होता तो त्या पेपरची जी काही लेवल होती, त्या पेपरची लेवल ही इझी होती, त्यामुळे 720 मार्क्सचा फर्स्ट होता विद्यार्थी, 720 पैकी 720 मार्क्सचा फर्स्ट विद्यार्थी होता, आणि लास्ट स्कोअरवर लास्ट रँकला 15% एमसीसी कोट्यामधून विद्यार्थ्याला 650 मार्क्सवर एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं। याचा डिफरन्स सुद्धा साधारणतः 70 मार्क्स या ठिकाणी राहिलेला होता। या कंपॅरिझन मध्ये जर पाहिलं गेलं तर 2025 एवढाच पेपरचं लेवल राहिलेली आहे। जरी समजा आपण असं पकडलं, घाणातला घाण विचार जरी केला आपण, जरी आपण असं पकडलं की ह्या वर्षी 700 समजा 10 मार्कचा फर्स्ट विद्यार्थी आहे, 710 मार्कचा विद्यार्थी जर फर्स्ट असेल आणि 160 नाही धरले आपण इथं, कमीच धरा, साधारणतः 150 जरी इथे या ठिकाणी आपण मार्क्स कमी झाले कट ऑफ मध्ये, तर 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये साधारणतः कॅल्क्युलेशन जर केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी साधारणतः तुम्हाला 560 मार्कापर्यंत, किती, 560 मार्कापर्यंत तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये 15% कोट्यामध्ये किंवा देशामध्ये 15% कोट्यामध्ये तुम्हाला काय मिळू शकतं, एमसीसी थ्रू ऍडमिशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये मिळू शकतं, लक्षात घ्या। तर किती मार्क्सचा फरक पडणार आहे इथं, तर फरक पडत असताना साधारणतः 560 मार्कापर्यंत तुम्हाला काय असणार आहे, तुम्ही सेफ झोन मध्ये आहात। या मार्क्स पर्यंत तुम्हाला 560 मार्क्स पर्यंत तुम्हाला 15% कोट्यामध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे, लक्षात घ्या। आता दुसरा पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडणार आहोत, तो म्हणजे आपल्या स्टेट कोट्यासाठी, 85% स्टेट कोट्यासाठी।
आता 85% स्टेट कोट्यामध्ये 2025 मध्ये पेपर हा अवघड होता. अवघड असल्यामुळं फर्स्ट रँक 686 राहिलेला होता आणि लास्ट ऍडमिटेड स्टुडंट जो महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं त्याचे जे काही मार्क्स होते ते 501 मार्क्स होते आणि डिफरन्स मार्क्स मध्ये किती चाललेला आहे इथे या ठिकाणी बाळांनो 185 मार्क्सचा डिफरन्स आलेला आहे. म्हणजे फर्स्ट ऍडमिटेड स्टुडंट आणि लास्ट ऍडमिटेड स्टुडंट गव्हर्नमेंट कॉलेज इन महाराष्ट्र त्यामध्ये साधारणतः 185 मार्क्सचा डिफरन्स आहे आणि 2024 मध्ये पेपर सोपं होता. 720 मार्क्स होते. लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट महाराष्ट्रामध्ये जो राहिलेला होता तो 606 मार्क्स राहिलेला होता. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये साधारणतः 114 मार्क्सचा या ठिकाणी डिफरन्स आलेला आहे. त्यामुळे जरी 700+ मार्क्स विद्यार्थ्याला पडत असतील तरी महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचा एवढा इम्पॅक्ट या ठिकाणी पडणार नाही. विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः कॅल्क्युलेशन जर केलं तरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साधारणतः 520 मार्क्स पर्यंत या ठिकाणी मिळू शकतं. कारण की हा पेपर एवढा 2025 एवढा हार्ड जरी नसला तरी 2024 एवढा सोपा पण नव्हता. त्यामुळे हा कट ऑफ जो काय आहे तो थोडा या ठिकाणी वाढणार आहे. परंतु 700 मार्क्स जरी विद्यार्थ्याला कोणाला पडत असतील प्लस तरी याचा इम्पॅक्ट तुमच्या MBBS ऍडमिशनवर थोडा सुद्धा पडणार नाही. त्यामुळे बाळांनो कोणत्याही अशा गोष्टींवर तुम्ही लक्ष देऊ नका. जोपर्यंत नीटचा अधिकृत रिझल्ट येत नाही, NTA ची अजून अधिकृत रँक लिस्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही अशा कोणत्याही गोष्टींवर लक्ष देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं ऍडमिशन जे होणार आहे तुमचं ते ऑल इंडिया रँक, SML रँक आणि तुमचा कॅटेगरीचा रँक ह्या बेसवर तुमचं या ठिकाणी ऍडमिशन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुणीही घाबरून न जाता तुम्ही आमच्याशी टचमध्ये राहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला हे जे काही अशा अफवा येत आहेत त्या अफवांवर तुम्ही या ठिकाणी आता विश्वास ठेवणं बंद करा. मी प्राध्यापक अभिषेक पटेल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं मी कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.